मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी ठाकरे बंधूंच्या भेटीसह विविध विषयांवरती लोकशाही मराठीवर आपलं मत व्यक्त केलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी आरटीओच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। काय त्यांनी नेमक्या मागण्या केल्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेत। सर, काय नेमक्या मागण्या होत्या तुमच्या आणि काय भेटीमध्ये चर्चा झाली? नाही, मुळात खरं म्हणजे तर खूप दुर्दैवी आहे, नवी मुंबईत या अगोदर अशी कुठलीही घटना घडलेली नव्हती। रस्त्यावरती वाहतुकीचे नियमन करत असताना नवी मुंबई ट्रॅफिकचे जे पोलीस आहेत, ट्रॅफिक पोलीस आहेत गणेश पाटील यांचा एक 2 ते 3 दिवसापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला। एक हायड्रा चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय। आरटीओचे अधिकारी, ट्रॅफिकचे वरिष्ठ अधिकारी याबद्दल कुठेही गंभीर दिसलेले नाहीत। आज आम्ही ट्रॅफिकचे जे अधिकारी आहेत त्यांना, आरटीओच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांना निवेदन देते। नवी मुंबईकरांसाठी खूप धोकादायक आहे की आम्ही आमच्या सुरक्षेचं काय। आता आम्ही निवेदन दिलंय, त्यांनी सांगितलं एक ड्राईव्ह आम्ही करणार आहोत आणि जेणेकरून या सगळ्या गोष्टीवर योग्य ती कारवाई होईल। आणि मला वाटतं तमाम महाराष्ट्र आणि तमाम महाराष्ट्रातला मराठी माणूस हा सुद्धा आनंदी आहे। नुसतं फक्त आम्ही शिवसैनिक आणि मनसे सैनिक नाही, जर दोघाही भावांमधलं प्रेम आणि आपुलकी जर वृद्धिंगत होत असेल तर सगळ्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या नक्कीच शुभेच्छा असतील। म्हणजे महाराष्ट्र सरकार स्वतःच दिलेली डेडलाईन आपण कोकणवासियांना फसवताय, आपण संपूर्ण महाराष्ट्राला फसवताय। ज्या पद्धतीने कंत्राट या सरकारच्या अखत्यारीत दिली जात आहेत, आता या झारखंड पासूनचे सगळे विषय निघायला लागलेले आहेत। तर मला वाटतं सगळ्यात महत्वाचं ते रोरो मध्ये गाड्या न्या किंवा नका नेऊ, आम्ही रस्त्यावरती मुंबई गोवा रस्त्यावरती न्यायच्या की नाही आणि तो रस्ता नीट होईल की नाही याची महाराष्ट्र सरकारने हमी द्यावी। नक्कीच आपल्यासोबत गजानन काळे त्यांनी म्हटलेलं आहे की सरकारने रस्ता ठीक करावा। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।